normal distribution. Both distribution are near. काय करताय तुम्ही? सध्या दोघे आयडेंटिकल आहे, हां. फक्त जो पीक जो असतो वरचा तो थोडासा डिफरंट राहू शकतो आणि जो लॉजिस्टिक आहे तो अजून डिटेलमध्ये ग्राफ दाखवतो. हां बस लॉजिस्टिक कशासाठी आहे? डिटेलमध्ये ग्राफ दाखवण्यासाठी. नॉर्मलचा नॉर्मलचा नॉर्मल वरूनच दाखवतो. हां यासाठी आपण काय यूज करतो? Logistic. लॉजिस्टिक. बस सिंपल लॉजिस्टिक आपण जो काल शिकलो थेरी लिहिलेली आहे आपण तेच हे लॉजिस्टिक आहे. एक्झाम्पल लिहायचं असेल ते एक्झाम्पल लिहून घेऊ आपण. एक्झाम्पल नमपॅमधून रँडम इम्पोर्ट हां रँडम इम्पोर्ट केलं आहे कारण की आपण रँडम डॉट नॉर्मल इम्पोर्ट आणि इम्पोर्ट मॅटप्लॉट बी केलेला आहे आणि इम्पोर्ट काय केलेलं आहे? सी बॉन्ड बरोबर मॅटप्लॉट बी पाहिजे आपण बघितलेलं आहे. सी बॉन्ड कशासाठी केलेलं आहे? ग्राफ क्रिएट करण्यासाठी. आता तुम्ही एक्झाम्पल लिहून घ्या. आता आप 4 से मल्टीप्लाई करोगे तभी स्क्वायर रूट निकलेगा. इसके लिए आपको क्या लेना है? एक ही पैरामीटर लेना पड़ेगा, उसी पैरामीटर को मल्टीप्लाई करना पड़ेगा उसी पैरामीटर से. अच्छा A into it है. A into it. और जब आप एक वैल्यू दोगे उनको हाँ. तब उसका वो क्या देगा? स्क्वायर निकालेगा. ऐसा ना? आप देखिए आप इसके बाद आपको बताऊंगा. क्रिएट केला आहे प्रोग्राम. ATM मध्ये आपला बॅलन्स असतो आहे की नाही, त्यामुळे बाय डिफॉल्ट आपण बॅलन्स इक्वल्स टू 1000 डिक्लेअर केलेलं आहे. मग आता एक फंक्शन आपण जे क्रिएट करतो फंक्शन बॉडी तर डेफ म्हणजे पायथनमध्ये फंक्शन क्रिएट करायचं असेल तर सर्वात आधी डेफ कीवर्ड वापरतो आपण. डेफ डिपॉझिट अमाऊंट इथे आपण टाकणार आहे म्हणजे कॉल केली अमाऊंट टाकणार आहे पुढे कोलर पैरामीटर. हा पॅरेंट. ग्लोबल बॅलन्स हा बॅलन्स जो आहे हा सगळीकडे वापरला जाणार आहे त्यामुळे आपण ते ग्लोबल कीवर्ड वापरणार आहे. बरोबर. ग्लोबल बॅलन्स आणि हा डिपॉझिट करणार म्हणजे आपण या बॅलन्समध्ये अमाऊंट ॲड करणार आहे म्हणून बॅलन्स या बॅलन्स प्लस इक्वल्स टू अमाऊंट ही जी अमाऊंट आपण टाकणार हे अमाऊंट कीवर्ड इथे घेतला आपण. प्रिंट डिपॉझिटेड आणि जी अमाऊंट टाकणार ते अमाऊंट. मग त्यानंतर सेकंड फंक्शन क्रिएट केलं डेफ विथड्रॉ अमाऊंट तसं हे केलं तसं. त्यात परत बॅलन्सचं काम पडणार आहे म्हणून आपण ग्लोबल कीवर्ड वापरला बॅलन्ससाठी. मग इथे पण इफ वापरला. जर इफ का वापरला ते पण सांगतो की समजा बॅलन्स असेल किंवा नसेल त्यासाठी आपण इफ एल्स वापरणार आहे. तर फंक्शन क्रिएट केलं मग ग्लोबल बॅलन्स इफ अमाऊंट इज लेस दॅन इक्वल टू बॅलन्स. समजा 1000पेक्षा कमी 1000 बॅलन्स आहे आणि त्याच्यापेक्षा कमी अमाऊंट जर सॉरी जास्त ग्रेटर इक्वल टू बॅलन्स हां जी अमाऊंट तुम्हाला काढायची आहे ती अमाऊंट जर बॅलन्सपेक्षा कमी असेल तर तो विड्रॉ होईल. आणि जर अमाऊंट 1000 आहे आणि जी तुम्हाला बॅलन्स 1000 आहे आणि अमाऊंट तुम्हाला 2000 किंवा 1500 काढायची असेल तर प्रिंट होईल इनसफिशियंट बॅलन्स म्हणून आपण इफ एल्स वापरला. नंतर थर्ड एक आहे चेक बॅलन्ससाठी मग डेफ चेक बॅलन्स प्रिंट करंट बॅलन्स कॉमा बॅलन्स. तो जो करंट लेटेस्ट बॅलन्स आहे तो तुमचा शो होईल. मग हे फंक्शन क्रिएट केले मग त्याला कॉल करायला लागतं आपल्याला. तर डिपॉझिट हा फंक्शन कॉल केला त्यामध्ये अमाऊंट हे पॅरामीटर पास केलं होतं तर अमाऊंटमध्ये किती अमाऊंट टाकणार आपण 500. मग विड्रॉ मला अमाऊंट काढायची 200 1000पेक्षा कमी आहे आणि चेक बॅलन्स हा जो फंक्शन आहे ते कॉल केला आपण. ठीक आहे. आता मी सांगतो बॅलन्स घेतलं कशासाठी ग्लोबल बॅलन्स यूज करतो आपण तर आपल्याला पूर्ण कोडमध्ये त्याचा ॲक्सेस मिळाला पाहिजे ग्लोबली केलेला. आणि आपण जेव्हा फंक्शन बनवतो डेफ हा कीवर्ड जसं आपण फंक्शन बनवलं डिपॉझिट नावाचं त्याला काय दिलेलं आहे अमाऊंट हे आहे पॅरामीटर्स घेतलेले आहे. आणि आता राहिलेला प्रश्न हा ग्लोबल काय आहे? कोडच्या आतमध्ये जे आपल्याला एखादा व्हेरिएबल बनवतो आपण तो असतो लोकल.
मग आपण बनवलं बॅलन्स हा कसा आहे ग्लोबल. त्याला ग्लोबल बनवण्यासाठी हा ग्लोबल कीवर्ड यूज करतो आपण, तेव्हा तो बॅलन्स ग्लोबली होतो. आणि नंतर आपण इथं वापरलं बॅलन्स प्लस इज इक्वल टू अमाऊंट. म्हणजे आपलं जे बॅलन्स असेल 1000 बॅलन्स असेल, आपण अमाऊंट किती ऍड करत आहे. इन केस आपण एक्झाम्पल घेऊ, आपण करणार आहे ऍड 500 टोटल आपलं बॅलन्स. जेव्हा हे आपण प्रोसेस डिपॉझिट करू तेव्हा टोटल बॅलन्स काय होईल आपलं 1500. हा इथं आपण पॅरामीटर ऑपरेटर यूज केलेलं आहे. आता तसंच आपण केलेलं आहे. दुसरं फंक्शन बनवलं विड्रॉलसाठी बनवलं. अमाऊंट हा पॅरामीटर दिला, परत तेच केलं ग्लोबल कीवर्ड यूज करून बॅलन्सला ग्लोबल बनवलं. नंतर आता इथं वापरलं आपण इफ कंडिशन. इफ अमाऊंट ग्रेटर इज इक्वल टू बॅलन्स. जर अमाऊंट बॅलन्स पेक्षा ग्रेटर असेल म्हणजे जास्त असेल, बॅलन्स जास्त असेल ना सर? अमाऊंट आपली हां. अमाऊंट जर बॅलन्स पेक्षा जास्त असेल म्हणजे आपलं जर बॅलन्स आहे 1000 रुपीज आणि आपण काढत आहे त्यामधून विड्रॉ करत आहे 2000 रुपीज, होणार का ते? नाही. बिकॉज ऑफ आपलं बॅलन्स किती आहे 1000. म्हणून हे कंडिशन लागेल. त्याच्यामुळे ते काय देईल, काय प्रिंट करेल तेव्हा Insufficient. इनसफिशियंट बॅलन्स. आणि जेव्हा अमाऊंट जेव्हा बॅलन्स पेक्षा बॅलन्स मायनस इज इक्वल टू अमाऊंट. जर आपली बॅलन्सची हे कमी जर असलं म्हणजे आपली बॅलन्स आहे 1000 आणि आपण विड्रॉल करत आहे 100 रुपीज, तेव्हा काय होईल विड्रॉल सक्सेसफुल, विड्रॉल होऊन जाईल. नंतर आपलं बॅलन्स काय होईल मायनस होईल. म्हणजे 1000 मायनस 100 आपलं टोटल बॅलन्स किती राहील, टोटल किती राहील बॅलन्स 900. हा इथं असं ऑपरेटर्स आपण घेतलेलं आहे. नंतर राहिला आपलं चेक करायसाठी बॅलन्स. नॉर्मली आपण एक फंक्शन बनवलं चेक बॅलन्स म्हणून, प्रिंट केलं करंट बॅलन्स आणि बॅलन्स हा व्हेरिएबल कॉल केला तिथं. मग डायरेक्ट आपण डिपॉझिट करण्यासाठी 500 हा जो पॅरामीटर होता डिपॉझिट मध्ये दिलेला, याच्या आपण काय दिलेला व्हॅल्यू पास केली 500 रुपीज. हा परत विड्रॉल मध्ये अमाऊंट आपण पॅरामीटर दिलेला होता त्याला 200 रुपीज व्हॅल्यू पास केली. आणि हा चेक बॅलन्स जो फंक्शन बनवलेला होता तो कॉल केल्यानंतर काय करत आहे बॅलन्स आपल्याला शो करत आहे. आता आपण याचा बघू आउटपुट. त्याचा आउटपुट काय येतं. आपण डिपॉझिट किती रुपये केले, डिपॉझिट किती केले आपण 500. म्हणजे आपलं बॅलन्स किती होतं आधी 1000. त्यात काय झालं ऍड प्लस 500 किती झालं 1500 झालं. आणि विड्रॉल किती केलं आपण 200. आपलं टोटल बॅलन्स किती राहिलं 1300. आपलं आउटपुट आलं काय आलं, करंट बॅलन्स किती आहे आपला 300. सर जर आपल्याला बॅलन्स पहिले चेक करायचं असेल तर आपण तेव्हा फंक्शन पहिले कॉल करू शकतो. आधी करू शकतो. मग आपण जेव्हा वाईल लूप लावतो, आपण आधीचा जो प्रोग्राम बघितला त्यामध्ये आपण वाईल लूप लावला होता. आपल्याकडे ऑप्शन होतं 1 2 3 4 चूज करायसाठी. एक होतं बॅलन्स साठी होतं ना, बॅलन्स चेक करा. दुसरं होतं विड्रॉल आणि तिसरं काय होतं डिपॉझिट आणि फोर्थ काय होतं एक्झिट. एक्झिट होतं ना, मग तिथं दिलेलं होतं की चूज 1 चूज 2 चूज 3. जर आपण याच्या आधी कोणतं पण चूज केलं, आपण 1 चूज केलं तर आपल्याला काय दिलं तो बॅलन्स दाखवेल. किती आहे आपलं बॅलन्स 1000. जर आपण विड्रॉल करायचं आहे, आपण कोणती पण प्रोसेस कधी पण करू शकतो. याच्यामध्ये तुम्ही 1 विड्रॉ करा फर्स्ट टाइमला किंवा बॅलन्स चेक करा. हा जाते वाईल ट्रू मध्ये. कळलं, अंडरस्टँड काही मॅडम. ग्लोबल डिक्लेअर केलंच नाही आपण, तर मग तो ग्लोबल घेतच नाही, लोकलीच घेतो. ग्लोबल आपल्याला डिक्लेअर करावं लागतं. सर आपण यामध्ये नाही गेलो ना. तुम्ही सबट्रॅक्शन केलेलं आहे, अच्छा. तुम्ही एटीएम बनवलेलं नाही, सबट्रॅक्शन केलेलं आहे. आपल्याला एक फंक्शन बनावं लागतं. आधी आपल्याला ग्लोबल म्हणून बॅलन्स द्यावं लागतं. कळलं.